यस, सेकंड राऊंड मधली फर्स्ट मॅच चालू आहे. चालू असलेला सामना अर्बन विपक्ष गोंडगे संघ. किती ओव्हरचा खेळवायचा आहे? यस, दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. 4 षटकांचा सामना असेल. तसेच स्ट्रायकिंग वरती असणार फलंदाज अक्षय, नॉन स्ट्रायकिंग वरती असणार फलंदाज जयेश आणि मॅन द षटक हाताळतो तो गोलंदाज गोंडगे संघाकडून आदर्श. पहिला चेंडू आदर्श आणि त्याचा समेत फलंदाज अक्षय. अकुल टप्प्याचा चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल केला जातोय थर्डमॅनच्या दिशेने. हा आलेला पहिला खणखणीत चौकार आणि या चौकारच्या मध्ये संघाचं खातं उघडलं जात. फार इंटरेस्टिंग मॅच सही आपण पाहिली. अगोदरची जी मॅच मी द्यावी लागेल, परंतु मैदानाकडे जाऊया. या ठिकाणी सोमजाई गुंडगे आणि त्याच्या समवेत आरवन संघ पाहायला मिळतं. इथे फटकेबाजी चालू आहे आरवन संघाची. आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर बॅक टू बॅक दोन चौकार नक्की आले आहेत. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी करत असणारा हा आदर्श सध्या गोलंदाजी करतोय सोमजाई गुंडगे संघाकडून, परंतु आता नशिबाची साथ तितकी येत नाहीये कारण फटकेबाजी फार चांगली आहे. या ठिकाणी अक्षय हा फलंदाज. 4 षटकांचा सामना. या सामन्यामध्ये दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपल्या भेटीला आलाय, कारण आजच्या दिवसाचा विचार करायला गेला तर एक चांगली तफावत येते. हा फटका आला. इथे मात्र मिडविकेट कडून डीप मिडविकेट कडे चेंडू ट्रॅव्हल. थोडंसं फंबल तानाजीकडून पाहायला मिळालं. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट झाली आहे आणि एका धावीच्या माध्यमातून धावफलक मात्र पुढे सरसावलाय 9 आकड्यावरती. अधिकृत 3 चेंडूंची पैकी गोलंदाज आदर्शची आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट झालाय. आता स्ट्रायकर एंड वरती फलंदाज जयेश पाहायला मिळतोय. 7 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू. हाईट कम आणि फाईट जादा आरवन संघासाठी पाहायला मिळते त्याच्याकडून. पुढचा चेंडू फायर अँड फाईट. लोअर फुलटाच केला होता. थोडासा क्षेत्ररक्षकाकडे हा झेल आखूड येताना दिसला. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे, परंतु एकच धाव येणार. या एका धावीच्या मदतीने 4 चेंडू समाप्ती पथावरती आले. 10 धावा धावफलकावरती येत आहेत. सध्या पॉइंट कडे ट्रॅव्हल करण्याचा मनसुबा फलंदाज जयेशचा पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रिझनचा फटका होता. आणखी एक फटका येतोय, परंतु सहजरित्या तानाजीच्या जाळ्यात हा पक्ष अडकला गेला आणि इथे पहिला झटका आपण पाहतोय. अक्षयच्या पारीचा अंत. फार मोठा झटका आहे आरवन संघाला. 5 चेंडू संपले. 10 धावा धावफलकावरती आहेत. एका विकेटचं नुकसान. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन येणार गोलंदाज आदर्श. अक्षय ज्याला आपण पाहिलं खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं जयेश फार चांगली कुंडलच्या मैदानावरची तुमची केली आकाराला आली होती, जिथे मात्र 10 चेंडू आणि 47 धावसंख्येची केली साकारणारे तुम्ही खेळाडू होता, परंतु आज मैदानात त्या धावसंख्येला पाहिजे तितकी उभारी तुम्हाला देता आली नाही. इथे झटका आला, परंतु एक विकेटने मात्र नुकसानामध्ये असेल आरवन संघ. गोलंदाज फार चांगली गोलंदाजी आता मात्र करतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती बॅक टू बॅक 2 चौकार खाल्ले होते आणि इकॉनॉमिकल गोलंदाजीची पेशकश करण्यासाठी सज्ज झाला. पुढच्या 2 चेंडूंवरती मात्र एकेरी स्वरूपातल्या धावा आल्या. इथे आली विकेट. आता लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. शॉर्ट पिच चेंडू आहे. समाचार घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी येतोय आउटसाइड द लेग स्टंप. हा चेंडू वाईड. थोडा अतिरिक्त बाउन्स करण्याचा प्रयत्न केला ज्याच्यावरती पंचांनी मात्र कवायतीचा प्रकार सादर करत हा चेंडू वाईड घोषित केलाय.
तुम्ही हा चेंडू वाईट आलाय. इथे फार चांगला यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. काय गती होती या चेंडूवरती. गोलीच्या वेगाने मात्र चेंडूला फेकलं गेलं. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू पाहायला मिळाला. या ठिकाणी पहिलं षटक समाप्ती पथावरती आलाय. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या. त्या अद्यापपर्यंत 11 आकड्यावरती एका विकेटचं नुकसान सुद्धा पाहायला मिळालंय. जरा स्पीड करा सामन्याला. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता या ठिकाणी पाकवली जाणार. सोमजाई घुंडगे संघ वर्सेस अरविंद यांच्यातली लढत आहे. नेक्स्ट मॅच असेल ती ओमकार आशाने वर्सेस कोंदेवडे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. या इनिंग नंतर आपला टॉस होईल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज संकेत, मागच्या सामन्याचा हिरो. फार चांगले गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. जिथे फलंदाजांवरती सुद्धा अरविंद संघाच्या वरचढ सरणारा गोलंदाज पाहायला मिळाला होता. परंतु या क्षणी आता मात्र त्याच्या हातात दुसरं षटक आलंय. या दुसऱ्या षटकात किती रणनीती आखतोय ते पाहूया. कारण समोर असेल ते आव्हान. प्रवीण अरविंद वर्सेस सोमजाई गुंडगे यांच्यातली लढत आपण पाहतोय. भैरवनाथ क्रीडा मंडळ किरवळे यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. पंचांचा इशारा आमच्याकडे येणार. दोन्ही हात फैलावून सांगितलं की हा चेंडू मात्र वाईड होतोय. या ठिकाणी पाहायला गेलं तर मेन पंचांच्या भूमिकेत निवृत्ती वचगे, लेग अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय अमित भुईर. आणखी एक क्लास फटक्याचा दाखवला जातोय. या ठिकाणी मात्र गोलीच्या वेगाने चेंडू. क्रिकेटच्या मैदानात कबड्डीचा आणि फुटबॉलचा खेळ पाहायला मिळाला मी तर म्हणेल. कारण इथे पायाचा वापर समीरने नक्की केला गेला. परंतु या पायाच्या वापराने चेंडू मात्र कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल झालाय. इथे आला चौकार आणि या चौकाराच्या मदतीने मात्र धावफलक पुढे सरसावत आहे. जाऊन पोहोचलाय ते अद्यापपर्यंत 16 आकड्यावरती. हा फटका आहे परंतु फटका पसत होता. या ठिकाणी एक धाव कंप्लीट झाली आहे. या ठिकाणी एक सेन्सिबल क्रिकेट सध्या मैदानात दाखल झालं. एक शांततामय वातावरणात चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. संकेत ऑन फायर. इथे मात्र थोडा लेग स्टिक वरती फेकला जात होता चेंडू. परंतु या क्षणी विचार करायला गेला तर फलंदाजाला आता परतावा लागेल. झटका क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय अरविंद संघाला. विकेट नंबर 2 बॅक टू पवेलियन. या ठिकाणी परतावा लागतंय ते आता मात्र जयेश या फलंदाजाला त्याची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल होतोय. 2 डाऊनच्या विकेट वरती. प्रमोद धुले. मगाच्या सामन्याचा जर विचार करायला गेला तर एक षटकार प्रमोद धुलेच्या बॅट मधून आपण तलपताना पाहिला होता. इतका चांगला दर्जेदार तो षटकार होता. संघाला परिस्थितीवरती चांगलं आणून ठेवलं होतं. परंतु आता सध्या 2 डाऊनच्या विकेट वरती त्याची वर्णी लागली आहे. 50 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू आपण पाहतोय. संकेतचा षटकातील पुढचा चेंडू. धावफलक 17 आकड्यावरती. 17 अनिल कुंबळे बर्डेट. क्रिकेट जागृत करणं फार गरजेचं आहे.
कारण प्रत्येक खेळाडूची इत्तंभूत माहिती तुमच्याजवळ असलं तर मात्र बरंच काही क्रिकेटमध्ये तुम्ही साध्य करू शकता. कारण मागे काय घडलं हा कालचा विचार घेऊन मैदानात उतरणं गरजेचं असतंय, कारण अनुभव तुमच्या पाठीशी असणं गरजेचं आहे. या क्षणी या दोन्ही संघ पहिल्या फेरीतले सामने जिंकून मैदानात दाखल झालेत. इथे मात्र लोअर फुलटॉस केला गेला. या ठिकाणी फुलर लेनचा वापर करत मात्र एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता, परंतु तानाजी शातीर आहेत तसं म्हणायला गेलं तर एक मास्टर माइंड की ते मैदानात वापरताना दिसून येत आहेत. त्यांना माहिती आहे चेंडू फेकला तर फार काही घडू शकतं, परंतु ते चेंडू घेऊन यष्ट्यांपर्यंत पोहोचले. इथे मात्र एक धाव आले. एका धावीच्या मदतीने या ठिकाणी 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 18 आकड्यावर. आणखी एक लोअर फुलटॉस नो डाऊट सीमारेखा बाहेर येतोय तो. या ठिकाणी हा षटकार सलामी कक्षाला दिली जाते. या ठिकाणी आपण पाहतोय इथे षटकार आलाय. षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 24 आकड्यावरती. बिग फाईट मॅच येणार की भेटीला या सेकंड इनिंग मध्ये आपण पाहिलं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र पंचांकडे अपील तंत्राचा वापर केला जातोय. पंच तटस्थ आहेत कारण प्रमोद दुले आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सही सलामत आपल्याला पाहायला मिळाले. या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर ज्यांच्या सौजन्याने खऱ्या अर्थाने फॉर्च्यून इव्हेंट प्रत्येक घरबसल्या प्रेक्षकांसाठी मात्र ही पर्वणी घेऊन आला, परंतु या यूट्यूबच्या माध्यमातून आणि लाईव्ह प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या सौजन्याने या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, सतीश शेलके, रत्नाकर बडेकर, विवेक बडेकर आणि महेंद्र बडेकर या सर्वांचे मनाच्या अंतःकरणापासून आभार. तर या स्पर्धांसाठी 1 ते 4 क्रमांकाच्या ज्या ट्रॉफी देण्यात आलेल्या आहेत त्या ट्रॉफी संदीप ठाकरे वांजले यांच्याकडून देण्यात आलेत. तर या स्पर्धांसाठी या ठिकाणी आर्थिक मदत जी काही केलेली आहे त्या दात्यांची नावं वाचतो. या ठिकाणी प्रभाकरजी शिल्के, महेश ठाकरे, दगडे क्वारीवाले, बबन गायकर, समीर चालुके, शरद टानगे, अर्जुन राणे, गणपत भोईर, सुहास बडेकर, सुधाकर गारे, मिलिंद बडेकर, जयदास गायकर, नितीन बडेकर, मंगेश कैरनार, हरिशेठ गायकवाड, बालाजी विचारे, सतीश श्रीखंडे, बंधू बालेकर, गौतम गायकवाड, योगेश बडेकर, निलेश बडेकर, शरद बडेकर, संजय बडेकर, विनोद बडेकर, भरत बडेकर, किरण बडेकर, किरण ठाकरे, रजत मसे, इरामन गायकवाड, पंढरीनाथ बडेकर, प्रदीप ठाकरे, दत्ता सामरे आणि सागर शिल्के या सर्व मान्यवरांच्या मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय की ज्यांच्यामुळे ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडली जाते. हा फटका आलाय. या ठिकाणी मात्र सावध पवित्राने लॉंग ऑन रिजन कडे चेंडूला ट्रॅव्हल केलं जात आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. या 2 धावींच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावलाय. जाऊन पोहोचलाय ते अद्याप 27. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज बाबू दुरी. तसेच या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून मंडपाची सेवा पुरवण्यात आलेली आहे ते आमचे शांताराम बडेकर. हा फटका आपण पाहतोय या ठिकाणी येतोय आणि ज्यांच्या माध्यमातून वायफाय सेवा पुरवली गेली ते निखिल बडेकर. दरम्यान विनंती करेल आदरणीय जनार्दन बडेकर यांचे ठिकाणी आगमन होत आहे. विनंती करेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. फार चांगला राईट ऑन ब्लॉकल पाहायला मिळाला चेंडू बाबू दुरीच्या गोलंदाजीचा. समीकरण बदलायला सुरुवात झाली. जिथे मात्र पहिल्या षटकाचा विचार करायला गेला पहिल्या 2 चेंडूवरती 8 आला. त्याच्यानंतर मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी 11 धावा टोटल खर्च झाल्या. दुसरं षटक आला त्यावेळी मात्र चौकार षटकारांच्या मदतीने फार मोठी धावसंख्या आली आणि आता बाबूदुरीची गोलंदाजी. हा फटका येतोय. इथे मात्र फार आकलेने बुद्धीने वापर, परंतु इथे कोणतीही चुकी नाहीये. आता मात्र फलंदाजाला परतावा लागेल. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीये म्हणजे इथे विकेट आली, झेल टिपला गेला आणि या विकेटने मात्र 4 चेंडू संपले. 2च धावा बाबू दुरेने अद्याप खर्च केल्यात. धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 27 या आकड्यावरती या धावा आहेत.
कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. असं म्हटलं जातं ना की नशिबाचा 1% तुमच्या बाजूने नक्की असेल, परंतु 99% तुम्हाला कर्तृत्व द्यावं लागतं. ते कर्तृत्व दिलं तर तो 1% नशिबाचा भगवंत सुद्धा तुम्हाला आणून देतो. परंतु या ठिकाणी बाबू दुरीची गोलंदाजी आहे. प्रमोद दुले ऑन फाईट. उजव्या हाताचा फलंदाज. हा चेंडू फार गतिवान फेकला गेला. सरळरित्या यष्टीरक्षकाच्या हातात टप्पा खेळल्याच्या नंतर आपण पाहिलंय आणि हा चेंडू डॉट आल्याच्या नंतर धावसंख्या मात्र तिथे स्थिरावली आहे. फार चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजीची पेशकश. दर्जेदार चेंडू पाहायला मिळतात बाबू दुरीच्या गोलंदाजीचे. हा लोहार फुलटा जिथे फटका केला जातोय. या ठिकाणी स्क्वेअर लेग रिझनचा खेळाडू चेंडूवरती येतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय परंतु एका धावेच्या मदतीने या ठिकाणी मात्र तिसरं षटक समाप्ती पथावरती आलं. 3 षटकाच्या अंती धावफलकावरती धावा येत आहेत 28 या आकड्यावर. कराल आदरणीय जनार्दनजी बडेकर, आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. जितके किरवली ग्रामस्थ असतील ना यांना विनंती आहे, ज्येष्ठ वरिष्ठ जे मान्यवर सगळ्या नागरिकांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. ही स्पर्धा आपल्या मुलांची आहे, म्हणजे इथे आपलं येणं फार गरजेचं आहे. जेव्हा मॅच कडे या मॅचचा विचार करायला गेला तर पहिल्या 2 षटकांमध्ये धावा फार होत्या, परंतु इथे जर विचार केला तर 28 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळत आहेत आणि मागच्या 2 षटकांमध्ये 25 धावा धावफलकावरती होत्या. काय म्हणजे बाबू दुरीच्या गोलंदाजीचा एक धूर मैदानात तुम्हाला पाहायला मिळाला, परंतु आग मात्र लागली नाहीये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रज्योत. हा आणखी एक डॉट चेंडू येतोय. सेन्सिबलता येतोय की वाईट चा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी हा फटका येतोय. हवाई सफर. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात. झेल ड्रॉप झाला. इथे मात्र आउटफील्ड स्लो होते. इथे काय करताय 2 धावा कंप्लीट होणार. बऱ्याचशा उशिराने मात्र धावफलकावर धावा यायला सुरुवात झाली आहे. या 2 धाव्यांच्या मदतीने आता मात्र धावा जाऊन पोहोचल्यात 31 या आकड्यावरती. फार चांगला चेंडू पाहायला मिळतोय. या ठिकाणी हा चेंडू डॉट येतोय. अजूनही 31 धावा धावफलकावरतीच पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू शिल्लक. या इनिंगचा विचार करायला गेलं तर प्रज्योतची गोलंदाजी आहे. जे बाबू दुरेने गोलंदाजी केली त्याच गोलंदाजीवरती आपला पाय ठेवलाय प्रज्योतने. आणखी एक चेंडू या ठिकाणी आता रनआउटच्या स्वरूपात प्रमोद दुलेला परतावं लागेल. योगेश या ठिकाणी फलंदाजीला मैदानात दाखल झालेत.
अजून या षटकाचा विचार करायला गेला 2 चेंडू शिल्लक आहे त्या इनिंगचे सुद्धा, कारण इथे आता इनिंग संपुष्टात येण्याची चिन्ह निर्माण झाली आहे, कारण चेंडू असणार कमी आणि धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 31 इथे आणखी एक आपण पाहतोय करिश्मा पाहायला मिळते गोलंदाज प्रजत कडून. इथे फलंदाजाला परतावं लागेल. परिस्थिती फार बिकट होती. जो मात्र शेवटच्या फेरीचा सामना झाला होता ना, पहिल्या फेरीचा शेवटचा सामना भिसेगाव वर्सेस आशाणे यांच्यात सुद्धा अशीच एक धावसंख्येची उभारी पाहायला मिळाली होती. बऱ्याच जणांना सहजरित्या वाटलं होतं की आशाणे संघ सामना खिशात घालेल, परंतु 2 षटकांचा अवधी निघून गेल्याच्या नंतर विवेक ठाणगेची जी बाट तलपली ना, त्या बाटने मात्र ओमकार आशाणे संघाला विजयी पथावरती नेऊन ठेवलं होतं. परंतु या ठिकाणी मात्र फलंदाजीला रवाना झालेत मैदानात राजेश, योगेश आपण पाहतोय नॉनस्ट्रायकर एंड वरती. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग, शेवटचा चेंडू या सत्राचा. हा चेंडू एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि काय घडतंय मैदानात. इथे दुसरी सुद्धा कंप्लीट आणि काय घडतंय त्या मैदानात ते पाहूया. इथे कलाटणी आहे सामन्याला, कारण 2 धावा सोमसाई गुंडगे संघाला महागात ठरू शकतात त्या सेकंड इनिंग मध्ये, कारण क्रिकेट मध्ये अंदाज नक्की वर्तवला जाईल परंतु तो सत्यात उतरेल याची गॅरंटी नसते, कारण इथे हा क्रिकेट आहे. मी म्हटलं ना की जसा सॅम्युएल सरडा आणि इंद्रधनुला जितके रंग नाही आहेत तितके रंग या क्रिकेटला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाणार की नाही हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती या सेकंड इनिंग मध्ये आमंत्रित करतोय आमचाच साथी समालोचक आशाणे गावचा सुपुत्र उभरता सितारा आपण पाहतोय साई पिंपरकर. याच जाऊया मैदानाकडे चालू असलेला सामना अरवंद विपक्ष गुंडगे संघ सोमदाई गुंडगे संघाने गोलंदाजी साकारताना 33 धावा रोखल्यात. आता येणारे 24 चेंडू आणि 34 धावा संख्येची गरज असेल ती सोमदाई गुंडगे संघाला. तसेच पुढे होणारा सामना सेकंड राऊंड मधली सेकंड मॅच आशाणे विपक्ष कोंदिवडे या दोन्ही संघांना विनंती असेल की नाणेफेकीचा कळू करण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. यस गुंडगे संघाकडून सलामीची जोडी रवाना झाली होती म्हणजे समीर आणि शंकर. तसंच मॅनेंडरी पॉपलेचं षटक हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज अक्षय. येणारे 24 चेंडू आणि 34 धावा संख्येची गरज. समीर चालू असलेला सामना सेकंड राऊंड मधली फर्स्ट मॅच गुंडगे विपक्ष अरवंद संघाने 24 चेंडूचा खेळ संपवला आणि 33 धावा ठोकल्यात. पण आता येणारे 24 चेंडू आणि 34 धावा संख्येची गरज असेल ती गुंडगे संघाला.
यस आशाने आणि कोंदिवडे या दोन्ही संघांना विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे. तसेच नितीन जी बडेकर यांना विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सुंदर फटका खेचला जातोय. उत्कृष्टरित्या क्षेत्ररक्षण दिसून येत आहे. नितीनजी बडेकर यांना विनंती असेल की स्टेजवर यायचंय. तसेच जनार्दन बडेकर यांना सुद्धा विनंती असेल की स्टेजवर यायचंय. पहिल्या चेंडूचा खेळ संपला गेलाय. सुंदर गोलंदाजी, उत्कृष्टरित्या गोलंदाजी साकारताना दिसतोय अक्षय गोलंदाज. 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अजूनही कुठली धाव जोडली गेली नाहीये गोंडगे संघाच्या खात्यामध्ये. येणारे 22 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज असेल ती गोंडगे संघाला. तिसरा चेंडू गोलंदाज अक्षय. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न बसला जातो की काय आणि एक धाव कंप्लीट. उत्कृष्टरित्या गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक धावेच्या मदतीने गुंडगे संघाचं खातं उघडलं जाते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 या आकड्यावरती. या आता स्टॅकेट वरती असणार आता फलंदाज समीर आणि त्याच्या समेत असणार गोलंदाज अक्षय. तीन चेंडूचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या आकड्यावरती. कोंदिवडे संघ उपस्थित झालाय. आषाढी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की नाणेफेकीचा कौल काढण्यासाठी यायचंय. सुंदर फटका, चेंडू उंचा गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार पण चेंडू जातोय सीमारेषा पार. हा आलेला कणकणी 7 धाव्यांसाठी षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 7 या आकड्यावरती. अजूनही मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. स्टॅकेट वरती असणार फलंदाज समीर. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि चेंडू जातोय. 1 बाउन्स आलेला पुन्हा एकदा चौकार आणि या चौकारच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. उत्कृष्टरित्या गोलंदाजी साकारताना दिसत होता गोलंदाज अक्षय. पहिले 2 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर 1 धाव घेतली आणि त्यानंतर षटकार आणि चौकार अशा 11 धावा जोडल्या गेल्या धावफलकामध्ये. सुंदर गोलंदाजी, उत्कृष्टरित्या कमबॅक दिसून येतोय गोलंदाजाचं. षटक संपल्याची सांगता झाली आणि 1 षटकाच्या अंती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती. आता येणाऱ्या 18 चेंडू आणि 23 धावा संख्येची गरज असेल ती गोंडगे संघाला. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद या 11 या आकड्यावरती. आता स्टॅकेट वरती असणार फलंदाज शंकर आणि त्याच्या समेत येणार गोलंदाज सांघिक कोट्यातल्या दुसऱ्या षटकातील ते गोलंदाज प्रवीण. पहिला चेंडू गोलंदाज प्रवीण. सुंदर फटका खेळला जातो फाईन लेगच्या दिशेने. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. चेंडू उचलणं फेक करणार. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूचा खेळ संपला गेलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा विचार करायला गेले तर पहिले 2 चेंडू उत्कृष्टरित्या हाताळले होते गोलंदाज अक्षयने. पण त्यानंतर 4 चेंडूवरती जो मार खाल्लाय गोलंदाज अक्षयने त्या 4 चेंडूवरती 11 धावा खर्च केलात गोलंदाज अक्षयने. दुसरा चेंडू गोलंदाज प्रवीण तयार. सुंदर फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार. आलेला पुन्हा एकदा 1 बाउन्स चौकार आणि या चौकाराच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. तसेच पुढील होणारा सामना आशाने विपक्ष कोंदिवडे. आशाने संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते कोंदिवडे संघाला. सुंदर फटका, पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला जातोय आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार. आलेला पुन्हा एकदा चौकार आणि या चौकाराच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती.
15 बॉल 13 ना 15 बॉल 13. आता येणारे 15 चेंडू आणि 13 धावा संख्येची गरज असेल गुंडगे संघाला. उत्कृष्टरित्या फलंदाजी साकारताना दिसतोय फलंदाज समीर. 14 आहेत ना सॉरी, येणारे 15 चेंडू आणि 14 धावा संख्येची गरज असेल गुंडगे संघाला. पुन्हा एकदा सुंदर फटका पूल केला जातो चेंडूला. फाईन लेगच्या डोक्यावर आलेला पुन्हा एकदा हा 6 धाव्यांसाठी षटकार आणि या षटकाराच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या आकड्यावरती. किती आला रन 26 आणि आता यानं 8 पाहिजे ना. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 26 या आकड्यावरती. आता येणारे 14 चेंडू आणि 8 धाव संख्येची गरज असेल गुंडगे संघाला. उत्कृष्टरित्या फलंदाजी साकारताना दिसतोय फलंदाज समीर. पंच नो प्लस अशा 7 धावा जोडल्या जातील धावफलकामध्ये आणि 7 धाव्यांच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पूल केला जातोय चेंडूला आणि हा चेंडू जातोय पुन्हा एकदा फाईन लेगच्या डोक्यावर 1 बाउन्स चौकार आणि या चौकाराच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या आकड्यावरती. 14 बॉल 3. उत्कृष्टरित्या फलंदाजी साकारताना दिसतोय फलंदाज समीर. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली बिनबाद 31 या आकड्यावरती. येणारे 14 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज असेल गुंडगे संघाला. सुंदर फटका पुन्हा एकदा तीच दिशा पण क्षेत्ररक्षक चेंडूकडे येणार. थोडं फंबल होत आहे. पहिल्या धावेचा प्रयत्न झालाय. दुसऱ्या धाव सुद्धा कंप्लीट आणि या 2 धावेंच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 ना 33 या आकड्यावरती. आता येणारे 13 चेंडू आणि 1 धाव संख्येची गरज असेल ती गुंडगे संघाला. सुंदर फटका आणि विजय फटका खेचतोय फलंदाज समीर. इथे विजय होतोय तो गुंडगे संघ. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराजय झालेल्या संघाचे गोड गोड कौतुक. पुढील होणारा सामना आशाने विपक्ष कोंदिवडे संघ. ओंकार आशाने संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केले ते फलंदाजीसाठी कोंदिवडे संघाला. कोण आहे मॅनेजर समीर का. किती रन मध्ये नो डाऊट या मॅचचा मला